चला आपण सुरुवात करूया. मागच्या तासिकेला आपण त्रिकोणीय भागामध्ये त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते या गुणधर्माचा वापर आणि दुरस्थ आंतरकोणाच्या प्रमेयाचा वापर हे आपण बघितले. दुरस्थ आंतरकोणाचं प्रमेय काय होतं? त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या दुरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजी इतका असतो तेव्हा आपण बघितलंय आणि त्याच्यावर आधारित उदाहरण आपण बघितले. आज आपण त्रिकोणांची एकरूपता याविषयी माहिती बघणार आहोत. आता त्रिकोण म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे. आता एकरूपता एकरूपता म्हणजे काय? एकरूपता म्हणजे जर दोन आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळत असतील म्हणजे अगदी सेम असेल, त्यांचे माप सेम असतील, त्यांचे कोणांचे माप, बाजूंची लांबी सारखीच असेल, त्याला आपण एकरूप आकृत्या असे म्हणतो. उदाहरणार्थ जर तुम्ही 2 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ घेतलं आणि अजून एक दुसरं 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेतलं, दोन्ही काय असणारे? एकरूप असणारे. किंवा उदाहरणार्थ बघा, बिस्किट्स तुम्ही सर्वच खातात. बिस्किटच्या पुड्यामध्ये सगळे बिस्किट कसे असतात? सारख्याच मापाचे असतात. गुड्डेचे घ्या, पार्लेचे घ्या, क्रीमचे घ्या, कोणते पण घ्या, एकाच मापाचे असतात. बिस्किटांची एक लाईन असते. पहिलं बिस्किट दिसतं, मग नंतर त्याच्या खाली आपल्याला खालची मोजता येतात का? नाही मोजता येत, कारण ते अगदी एकरूप असतात. तसंच त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय? ज्या दोन त्रिकोणांची मापे परस्परांशी तंतोतंत जुळत असतील, मग ती लांबीशी बाजूंची लांबी असू द्या, कोणांची माप असू द्या, त्याचे दोन्ही सारखेच असणार आहे, त्या दोन त्रिकोणांना एकरूप त्रिकोण असं म्हटलं जातं. आणि त्या एकरूपतेच्या काही कसोट्या आहेत ते आपल्याला बघायच्या आहेत. उदाहरणार्थ बघा, माझ्या हातात वही आहे. वही दिसते तुम्हाला? दिसते का? बघा, ही एक वही आहे माझ्याकडे, आयताकृती आकार आहे. आता 1 आहे, 2 आहे का 3 आहे माझ्या हातामध्ये? दिसतं तुम्हाला? तुम्हाला समोर 1 दिसते, पण बघा त्याच्याच मागे त्याच आकाराची दुसरी वही आहे. आता ही वही जेव्हा मी एकावर एक ठेवते आहे तेव्हा काय दिसते? एकच वही दिसते ना तुम्हाला. हीच काय झाली? एकरूपता. या दोन्ही वह्या एकरूप आहेत म्हणजे वह्यांची लांबी रुंदी सारखीच आहे, म्हणून या दोन वह्या एकरूप आहेत. तसंच त्रिकोणांची एकरूपता आपल्याला बघायची आहे. एकरूपता अर्थ कळाला? याच प्रकरणात पुढे जाऊन तुम्हाला समरूपता अजून बघायची. आता सध्या एकरूपता आहे. हा भाग 8वीला पण थोड्या प्रमाणात तुम्ही अभ्यासलेला आहे. एकरूपता कळाली? सारखाच आकार असणाऱ्या दोन आकृत्या. मग त्रिकोणांची एकरूपता म्हणजे दोन त्रिकोणांच्या संदर्भात आपल्याला बघायचंय. जे दोन त्रिकोण सारखेच आहेत मापासाठी, त्यांना एकरूप त्रिकोण असं म्हटलं जाणार. उदाहरणार्थ, एक पहिला त्रिकोण एबीसी आहे आणि दुसरा त्रिकोण पीक्यूआर आहे. हे एकरूप आहेत म्हणजे यांची माप समांतर असं दाखवतात. हे चिन्ह असतं एकरूपता. याला कसं वाचायचं? त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पीक्यूआर. या चिन्हाचं वाचन काय आहे? एकरूप. दोन आडव्या रेषा आणि त्याच्यावर अशी एस, आडवा एस काढायचा आहे आपल्याला. काय वाचायचं? एकरूपता. माप समान म्हणजे तुम्ही दोन आता माप घेऊन त्रिकोण काढा. आता माझ्याकडे मोठी पट्टी वगैरे नसल्यामुळे मी एक्झॅक्टली माप घेऊ शकत नाही, तुम्ही काढू शकता. आता हे दिसत असतील असं वाटतंय. ए बी सी पी क्यू आर, बरोबर. आता हे दोन त्रिकोण एकरूप कसे म्हणू शकतो आपण? जेव्हा याची एबी ही बाजू या पीक्यूशी एकरूप असेल. चिन्ह बघा, पहिली बाजू पहिल्याशी, दुसरी बाजू दुसऱ्याशी आणि तिसरी बाजू तिसऱ्याशी. या पद्धतीने एकरूपता असते. म्हणजे एबी ही बाजू पीक्यू ला एकरूप असेल. मग ते कसं लिहिणार आपण? बाजू पीक्यू, पहिल्या त्रिकोणाची एबी आहे, एबी एकरूप बाजू पीक्यू. जर मी याला म्हटलं या सर्वांची लांबी 4-4 सेंटीमीटर आहे, याचं माप 4 आहे, याचं माप 4 आहे, याचं 4, याचं 4, 4-4 म्हणा, 3 म्हणा, 4-3-2 काही म्हणा, मी आता सारखेच काढलेत म्हणून त्या पद्धतीने लिहिते. मग आता दुसरी बाजू घ्यायची.
बाजू BC एकरूप बाजू QR आणि तिसरी बाजू AC एकरूप बाजू PR. नीट बघायचं या चिन्हांवरून पहिलं अक्षर एकतर आकृती समोर असेल तरी कळतं किंवा कसं वाचायचं बघा. पहिले दोन अक्षर पहिल्या त्रिकोणाचे AB घेतले, याचे पहिले दोन अक्षर घ्यायचे PQ. याचं दुसरं आणि तिसरं घेतलं, याचं दुसरं आणि तिसरं घ्यायचं आणि तिसऱ्यामध्ये काय घ्यायचं, पहिलं तिसरं ACPR. बघा ACPR या पद्धतीने. मग ही झाली त्यांची एकरूपता. मग कोणासंबंधी पण कसं म्हणायचं, हा कोण याच्याशी, कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q. एकास एक संगती पाहिजे, म्हणजे वरचा घेतला तर दुसऱ्याचा पण वरचाच पाहिजे. हा इथला घेतला आणि हा इथला घेतला चालणार नाही, कारण माप तशा पद्धतीने आहेत. B एकरूप कोण Q आणि इथे C एकरूप कोण R. या पद्धतीने म्हणजे त्रिकोण एकरूप होण्यासाठी त्याचे घटक एकरूप असावे लागतात. घटक म्हणजे काय, बाजू आणि कोण. मग त्रिकोणाचे किती घटक असतात, 3 बाजू 3 कोण. आता शिरोबिंदू एकरूप होऊ शकत नाही, कारण तो एकटा बिंदू असतो, कारण त्याला माप नाहीये. कोणाला आणि बाजूला माप असतं, म्हणून एकरूपता ही 6 घटकांमध्ये दाखवली जाते. 3 बाजू 3 कोण. कोणाचं कसं लिहाल मग तुम्ही, तसंच कोण A एकरूप कोण P. पहिलं अक्षर पहिल्याशी, दुसरं अक्षर दुसऱ्याशी आणि तिसरं अक्षर तिसऱ्याशी. या पद्धतीनेच आपल्याला लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचंय. सिक्वेन्स चुकवायची नाही. 1 1 2 2 3 3 या पद्धतीने लिहायचं. कळालं. ही झाली त्रिकोणाची एकरूपता. पुन्हा लक्ष द्या, एकरूप आकृत्या म्हणजे काय, ज्यांची मापे समान असतात. त्रिकोणांची एकरूपता म्हणजे ज्या त्रिकोणाच्या बाजूंची मापे आणि कोणांची मापे एकरूप आहेत, त्या दोन त्रिकोणांना तुम्ही एकरूप त्रिकोण आहेत असे म्हणू शकतो. आता या बाजू आणि या कोणांवर आधारित त्रिकोणाच्या एकरूपतेच्या 4 कसोट्या आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. मी तुम्हाला अगोदर लिहायला सांगितलं होतं, तुम्ही लिहिलं असेल असं मी गृहीत धरते. जर लिहिलं नसेल तर तासिका संपल्यावर लिहायचं आहे. एकरूपता कसोट्या बघूया आता आपण. पहिली कसोटी आहे त्रिकोणाची एकरूपता कसोटी, को कसोटी. एकदम सोपं आहे, को. फक्त आकृतीमधून आपण लक्षात ठेवूया. 2 कोण काढा, सॉरी 2 त्रिकोण काढा. P Q R X Y Z. आता ही त्रिकोणाची को कसोटी म्हणजे काय, जेव्हा पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण का बरं 2 घेतले, को 2 वेळा अक्षर आलंय आणि एक बा आलंय म्हणजे एक बाजू, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्यातील समाविष्ट बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्याची समाविष्ट बाजू यांच्याशी एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण को कसोटीने एकरूप आहेत असे म्हणतात. कसं ते बघा. आता कोण दाखवायचा, जसं नाव आहे तसं करायचं. कोण, मग तुम्ही हा कोण इथून सुरू करा, कुठूनही सुरू करू शकता. हा कोण बाजू कोण, को असं चिन्ह पाहिजे. हे चिन्ह इथे आहे ना, तर हे इथेच आलं पाहिजे. दुसरं चिन्ह वरती दिलं दुसऱ्या त्रिकोणात तर चालणार नाही, कसोटी लागू होणार नाही. या पद्धतीने एकास एक संगतीने लिहायचंय आपल्याला. म्हणजे कोण Q एकरूप झाला, कोण Q एकरूप कोण Y. बाजू कोणती आहे, QR. ही बाजू
YZ शी एकरूप झाली आणि R हा कोण Z शी एकरूप झाला, तर PQR व त्रिकोण XYZ हे को कसोटीने एकरूप आहेत असे आपण म्हणणार. या सर्व सिद्धतांसाठी या कसोट्या वापरायच्या आहेत आपल्याला. कळालं काय? दोन कोण, साई बेल वाजली, दोन कोण आणि त्यांच्यातली समाविष्ट दोन कोणांमध्ये येणारी बाजू, हे दोन कोण दाखवले, ही बाजू दाखवून चालणार नाही. दोन कोणांमध्ये येणारी बाजू, दोन कोणांच्या आतमधली बाजू, समाविष्ट बाजू. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण आणि समाविष्ट बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोण त्यातील समाविष्ट बाजूशी एकरूप असेल तर ते त्रिकोण को कसोटीने एकरूप असतात. ही झाली पहिली कसोटी. दुसरी कसोटी आहे बा कसोटी. म्हणजे बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू. आकृत्या वगैरे सर्व पुस्तकात दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये कसं दाखवायचं, दोन बाजू दाखवायच्यात आपण. बाजू कोण बाजू, याला एक चिन्ह दिलं तरी चालेल. हा, बाजू कोण बाजू या पद्धतीनेच पाहिजे आपल्याला. ओके, बाजू त्याच्यातला कोण, दोन बाजूंमधला कोण. जसं इथे दोन कोणांमधली बाजू घेतली आहे ना, तसं इथे दोन बाजूंमधला कोण घ्यायचा. तर अशी जेव्हा आकृती दिसेल ना, असे चिन्ह तुम्हाला दिसत आहेत, त्याला म्हणायचं बाकोबा कसोटीने एकरूपता आहे. आता हे सगळं असंच लिहायचंय, मी लिहून देत नाही, फक्त एक्सप्लेन करते. तिसरी आहे बा कसोटी. बा म्हणजे काय, तीन बाजू. आता याच्यामध्येच मी आकृतीमध्ये दाखवते तुम्हाला. बा कसोटी ही बाजू झाली तिसरी, पहिली दुसरी तिसरी, 1 2 3. जेव्हा पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी एकरूप असतील तर ती कोणती झाली, बा. नीट लक्षात ठेवा. को म्हणजे दोन कोण एक बाजू, बाकोबा म्हणजे दोन बाजू एक कोण, बा म्हणजे तिन्ही बाजूच येणार आहेत. बघा 1 2 3, तीन बाजूंवर चिन्ह दाखवले. हे कोणाचं चिन्ह मी आता या कसोटीसाठी काढून घेतलं. बा कसोटी. चौथी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. आता कर्ण हा कुठे असतो, काटकोन त्रिकोणात असतो. म्हणजेच कर्णभुजा कसोटी ही फक्त काटकोन त्रिकोणासाठीच लागू होणार आहे. म्हणून आकृती काढताना काटकोन त्रिकोण काढावा लागेल. काटकोन त्रिकोण ज्याच्यामध्ये एक कोण 90 अंशाचा असणार आहे, हा आहे 90चा. तसाच एक दुसरा काढा, ABCDQR. कर्ण, पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीने कर्ण म्हणजे कोणता असतो, 90 अंशाच्या समोरची बाजू कर्ण असते. म्हणजे हा झाला कर्ण. एक कर्ण एकरूप असेल आणि दुसरी कुठलीही बाजू घ्या, मग तुम्ही ही घ्या किंवा ही घ्या, ही आपण ही घेऊया खालची, ही बाजू. या पद्धतीने आकृती ही झाली कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी फक्त काटकोन. बघा इथे मी आकृत्या वेगळ्या काढल्या, काटकोन त्रिकोण नाहीये, इथे काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्ण आणि एकभुजा एकरूप असेल तरी आपल्याला कर्णभुजा कसोटी वापरता येते. म्हणजे फक्त दोन घटक असले तरी कर्णभुजा कसोटी वापरता येते. पण अट एकच आहे, काटकोन त्रिकोण. या बाकीच्यांमध्ये तीन घटक आवश्यक आहेत आपल्याला. एक बाकोबा बा कसोटी आणि चौथी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. कसोट्या कळाल्या. याच्यावर आधारित उदाहरण सराव संच 3.2 मध्ये आहे, ते आता आपण सोडवूया. त्याच्यासाठी कसोट्या लक्षात राहणं महत्वाचं आहे, म्हणून तुम्हाला मी लिहायला सांगितलेलं आहे. केलेलं नसेल तर लिखाण काम पूर्ण करा.
आता आपण सराव संच बघूया. सराव संच 3.2 याच्यामध्ये बघा, तुम्ही जर पुस्तक सोबत घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत. सराव संच 3.2 मध्ये आकृत्या दिसतायत आणि सूचना दिलेली आहे की पुढील पैकी प्रत्येक उदाहरणात त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. म्हणजे एकरूपता त्यांनी दाखवलेली आहे. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतील त्या कसोट्या तुम्हाला फक्त ओळखायच्या आहेत. मग ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. आता आकृती बघा. पहिले आकृती दिलेली आहे. एबीसी त्रिकोण आहे पहिला. दुसरा आहे पी क्यू आर. इथे चिन्ह आहे, इथे चिन्ह आहे सारखं आणि इथे चिन्ह आहे. आणि तुम्हाला ओळखायला लावलंय कोणत्या कसोटीने हे त्रिकोण एकरूप होतील. कसोटीने त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर हे ओळखायचंय तुम्हाला. कसं ओळखाल? चिन्ह बघायचे, खुणा बघायच्या, कोणत्या खुणा आहेत आणि कुठे कुठे खुणा केल्या आहेत. बघा, ही बाजूची खूण आहे, ही बाजूची खूण आहे, ही बाजूची खूण आहे. त्याच खुणा तिथे दिसत आहेत. म्हणजे एक बाजू, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू ही ऑलरेडी एकरूप दिली. मग कोणती कसोटी लागू होईल याच्यामध्ये? 3 बाजू असणारी कसोटी कोणती आहे? बा बा बा. फक्त नाव लिहायचंय. बा 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 कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. तुम्हाला सिद्ध करायचं नाहीये, तुम्हाला फक्त ओळखायचंय. ऑलरेडी एकरूप असलेले भाग दिलेले आहेत. चिन्ह फक्त बघायचे. असं चिन्ह बाजूचं असतं आणि कोणाचं कसं असतं? आतमध्ये दिलेलं असतं. कळालं का? कोणती कसोटी झाली? बा बा बा. दुसरं, नंतर तुम्ही आकृत्या काढा. बाजू इथे कोण दाखवलाय आणि इथे दुसरी बाजू दाखवली आहे. एक्स वाय झेड एल एम एन. सांगा कोणती कसोटी येणार बरं? कोण सांगेल का मला? कोणती कसोटी? कुठे कुठे चिन्ह दिसतंय ओळखा जरा. कोणते घटक एकरूप दिलेत आपल्याला याच्यामध्ये? जसं इथं बाजू 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 होतं तसं इथे काय आहे? कोणती कसोटी लागू होईल? बरोबर, बाजू दिसते. मग कोण दिसतो? मग पुन्हा बाजू दिसते. कोणती कसोटी होते? बाकोबा कसोटी. याचं उत्तर झालं. बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण एल एम एन. सोपं की नाही ओळखायचं? पण चिन्ह कळायला पाहिजे. हे बाजू आहे, ही कोण आहे, ही पुन्हा बाजू आहे. या पद्धतीने आपल्याला ते वाचन करता आलं पाहिजे. ओके, पुढे तिसरं. तिसऱ्यामध्ये काय दिलंय बघा. झाल्यावर सगळे उदाहरण सराव संच सोडवायचे ना तुम्हाला. इथे कोण दाखवलाय, बाजू आहे आणि इथे दुसरा कोण आहे. नाव आहे पी क्यू आर. इकडची बाजू, एक मिनिट. STU. चला सांगा मला कोणती कसोटी दिसते तुम्हाला याच्यामध्ये? चिन्ह कोणाकोणाचे आहेत? चिन्हांकडे बघा. चिन्ह बरोबर. एक कोण, मग बाजू, मग एक कोण. को बा को. कोणती कसोटी? कोबाको कसोटी. ओके, कळलं तुम्हाला? कोबाको झाली याच्यामध्ये.
पुढचं चौथं. L M N T P R. तर याच्यात कोणती होईल, कोणती लागू होईल? कर्णभुजा. बरोबर. कर्णभुजा कसं ओळखायचं? ही चिन्ह बघायचं, हे चिन्ह बघायचं फक्त. 90 अंश झाल्या की कर्णभुजाच कसोटी लागू होते त्याच्यामध्ये. बाकी काही शोधत बसायचं नाही त्याच्यात. कर्ण आणि भुजा, कर्णभुजा कसोटी. कळालं? एकदम सोपं आहे. आता पुढच्या उदाहरणामध्ये ना थोडीशी सिद्धता आहे. पाचव्या उदाहरणामध्ये, हे पहिल्या उदाहरणात या 4 आकृत्या आहेत. पुढे दुसरं उदाहरण बघा पुढच्या पानावर. खाली त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेली माहिती आहे तिचं निरीक्षण करा आणि ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व उरलेले घटक एकरूप घटक लिहा. त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघूया आपण. A B C P Q R. आता याच्या हा कोण याच्याशी आहे, इथे बाजू आहे आणि इथे हा कोण याच्याशी एकरूप आहे आणि थोडीशी सिद्धता दिलेली आहे. आकृतीमध्ये जी माहिती दिलेली बघा, तुम्हाला फक्त गालेल जागा भरायच्या आहेत. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये कोण ABC एकरूप कोण PQR. ABC हा PQR ला एकरूप दिसतोच आहे आपल्याला, हा याच्याशी एकरूप आहे कारण दोघांचं चिन्ह सारखं आहे. नंतर रेख BC एकरूप कोणाशी आहे बरं? QR. बघा चिन्ह बघा, QR. पुढे दिलेलं आहे कोण ACB. कोण ACB एकरूप कोण PQR. ही ऑलरेडी माहिती दिलेली आहे. तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने होतील सांगा मला? त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR हे कोणत्या कसोटीने तुम्हाला कसोटी ओळखायला लावलेली आहे सांगा? कोणती कसोटी लागू होईल याच्यामध्ये? कोणती लागू होणार आहे ओळखा. आणि त्याच्यानंतर थोडीशी अजून माहिती विचारलेली आहे रिकाम्या जागा भरताना. कोण BAC एकरूप कोण कोणता असणार आहे आणि रेख AB कोणाशी एकरूप होईल? रेख एकरूप रेख PR. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आणि संगत कोण या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आणि संगत कोण. चला ओळखा. बघा लक्ष द्या कसं करायचं. इथे तुम्हाला चिन्ह दिसत आहेत ना, कोण बाजू कोण, आणि इथे पण दिलंय एक कोण आहे मग बाजूचं नाव आलंय, पुढे कोणाचं नाव आलंय, म्हणजे कोणती कसोटी लागू होते? हा इथे फक्त लिहायचं को बा को कसोटी. मग काय असतं, दोन त्रिकोण जर एकरूप झाले, काही घटकांनी ते एकरूप झालेत ना, मग त्यांचे बाकीचे पण सगळे घटक एकरूप असतात. ते तुम्हाला इथे भरायचे आहेत. आता बघा BAC हा कोण कोणाला एकरूप होईल त्याच्याच सारखा वाचायचा दुसऱ्या त्रिकोणातला कोण कोणता येईल बघा. कसं वाचन केलंय BAC तसंच याला वाचा QPR. कळालं? किंवा नावात बघा A हा मध्यभागी आहे, A च्या समोर कोणता कोण आहे? P आहे, मग तो आला पाहिजे.
BAC शी एकरूप कोणता येईल इथे QPR असं ओळखता आलं पाहिजे. 3 घटक झाल्यावर बाकीचे दुसरे पण 3 घटक एकरूप होतात, सारखेच होऊन जातात एकरूपता सिद्ध झाल्यावर. आता बाजूचं सांगा बरं मला. AB ही बाजू या त्रिकोणाच्या कोणत्या बाजूला एकरूप आहे? याची AB घेतली तर याची कोणती घ्यायला पाहिजे मी? PQ. अगदी बरोबर. तिथे झाली PQ. ही रिकामी जागा होती. अर्धा मार्काला अशी सिद्धता विचारतात. 4 रिकाम्या जागा 2 मार्काला. एकदम सोपं आहे. आता बघा, दुसऱ्या त्रिकोणाची PR दिली तर पहिल्या त्रिकोणाची ओळखायची आहे तुम्हाला. इथे PR आहे. इथली PR घेतली तर इथली कोणती घ्यायची? या बाजूची BC. नीट बघा. PR ला AC घ्यायची. बरोबर. AC ही झाली त्याची सारखीच जोडी. या पद्धतीने ओळखता आलं पाहिजे. इथे 3 ऑलरेडी दिलेले आहेत. दुसरे 3 आपल्याला ओळखता आले पाहिजेत. सारखंच आहे. पहिली पहिल्याची, दुसरी दुसऱ्याशी, तिसरी तिसऱ्याशी, त्या पद्धतीने वाचन करायचं. कळालं? या पद्धतीने या सिद्धता पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला. ओके. अजून एक उदाहरण बघूया आपण. दुसरं उदाहरण. 10 मिनिटं. हा. आणि टॉप स्कोरर ऍप जे तुम्ही डाउनलोड केलेले आहे त्याच्यामध्ये सर्व सराव संच सोडवून दिलेले आहेत. बघितलं का तुम्ही टॉप स्कोरर? आता माझा तासिका झाल्यावर याचा व्हिडिओ जरी मी तुम्हाला पाठवला नाही तरी टॉप स्कोरर ऍप त्याच्यामध्ये भूमिती या विषयात प्रकरण 3 आणि सराव संच 3.2 चा व्हिडिओ सुरू करायचा. त्याच्यामध्ये हे सगळे उदाहरणं सोडवलेले आहेत. आधी व्हिडिओ बघून घ्यायचा आणि वहीमध्ये लिहायचा. कळालं का? त्या पद्धतीने करा. आता याच्यामध्ये बघा, अशी आकृती दिलेली आहे. PQTRS याला सारखं चिन्ह आहे एकरूपतेचं आणि याला एकरूपतेचं चिन्ह आहे आणि माहिती दिली. त्रिकोण PTQ व त्रिकोण STR मध्ये रेख PT एकरूप, रेख ST ही याला एकरूप आहे. बघा चिन्ह दिलेले आहेत त्यांनी. कोण PTQ एकरूप, कोण STR परस्पर विरुद्ध कोण. विरुद्ध कोण आपण अगोदरच दुसऱ्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत. हा इकडचा आणि तो तिकडचा विरुद्ध कोण आहे. तिसरं आहे रेख TQ एकरूप, रेख TR या एकरूपता आहे. मग कोणती कसोटी लागू होईल त्यांनी विचारलं आहे. PTQ एकरूप त्रिकोण STR कसोटी ओळखायची आहे तुम्हाला. आणि अजून थोडस लिहायचंय. TPQ हा कोण कोणाशी, कोणत्या कोणाशी होणार आहे आणि इथे कोण लिहायचा आहे तो TRS ची एकरूप झाला पाहिजे. आणि रेख PQ एकरूप कोणत्या रेखशी होणार आहे ते आपल्याला ओळखायचंय. बघा, आकृती दिलेली आहे, माहिती दिलेली, आपल्याला काही सुरुवात करायची, सगळं फक्त वाचायचंय. PTQ या त्रिकोणामध्ये आणि STR या त्रिकोणामध्ये रेख PT एकरूप ST. बघा PTST चिन्ह नीट बघायचं. याचं चिन्ह याला आहे, दिलेलं आहे एकरूपता. पुढे काय दिलंय? कोण PTQ एकरूप कोण STR हा इथे एकरूप आहे, विरुद्ध कोण. आणि रेख TQ एकरूप रेख TR याचं आणि याचं चिन्ह आहे एकरूपतेचं. कोणती कसोटी लागू होईल? कोणती होईल? काय काय एकरूप आहे? कोणते घटक सांगा मला. काय काय एकरूप दिले बघा. नाही, अगं इथे बघ, इथे काय दिलंय? कोण आहे ना? कर्णभुजा. नाही, कर्णभुजा
कर्णभुजासाठी 90 अंशाचा कोन कुठे दाखवलाय शुभम इथे? नाही दाखवलाय. नीट वाचायचं आहे बघा. बाजू मग कोण दिला मग बाजू. सोपं आहे. बा को बा कसोटी जे दिले ना त्याला व्यवस्थित फक्त वाचन करायचंय तुम्हाला लिहायचं. कळालं? कर्णभुजा का नाहीये? 90 अंशाचा कोन नाही दिलाय याच्यामध्ये. हा हे दोन कोण एकरूप दिलेत पण त्यांचं माप थोडी सांगितलं आपल्याला की 90 अंश आहे. बाजू कोण बाजू. कळालं? बाकोबा. आता इकडे बघा. टी पी क्यू कसं वाचलंय? टी वरच्या बाजूला गेलो. पी क्यू तसं या त्रिकोणाचं कसं येणार? कोणता कोण येणार याच्याशी एकरूप? टी पी क्यू शी एकरूप या त्रिकोणाचा कोण लिहायचा आपल्याला तिथे. टी पासूनच वरती जायचं. टी आर एस की खाली यायचं? सांगा पटकन. बघा कोणत्या दिशेला गेले? टी पी क्यू एकरूप असणाऱ्या बाजूच्या दिशेला गेले म्हणून इकडे नाही जायचं इकडे यायचं. टी पी तसं टी एस कडे यायचं. टी एस आर असं वाचता आलं पाहिजे. एकरूप बाजू आहे. आणि किंवा तुम्हाला नावं पण दिसतात ना. पी हे बघा इथे पी येणार तर इथे एस एकरूप आहे त्याच्याशी म्हणून इथे पी शी एस एकरूप येणार आहे. आता इकडे इथे कोण येणार पहिल्या त्रिकोणातला? टी आर एस साठी. टी आर एस कसं वाचन? टी आर एस तसं याचं काय घेऊ मी? टी खाली यायचं त्या बाजूकडे यायचं. टी क्यू पी कळतंय? टी आर एस ला कोण घ्यायचा एकरूप? टी क्यू पी. कोण? टी क्यू पी. आणि आता बाजूचं तर सोपं आहे. पी क्यू ला कोणती बाजू एकरूप आहे? ऑलरेडी या दोन बाजू झाल्या आहेत. कोणती राहिली? तिसऱ्या त्रिकोणाची तिसरी बाजू कोणती राहिली? काय येईल तिसरं उत्तर? पी क्यू ला या त्रिकोणाची कोणती बाजू एकरूप आहे? ज्याला अजून चिन्ह द्यायचं राहिलंय ही बाजू याच्याशी एकरूप होणार. पी क्यू आर एस इथे लिहायचं आर एस ही झाली एकरूप बाजू. कळतंय का? थोडस वेळ लागेल. पुन्हा पुन्हा आकृत्या काढा आणि त्याच्या जोडे लिहा हे तुम्हाला कळेल. कळलं? या पद्धतीने सराव संच 3.2 मधले दुसऱ्यातले 2 उदाहरणं घेतले. आता फक्त 2-3 उदाहरणं राहिले ते तुम्ही सोडवू शकाल ना? आपल्या व्हिडिओ मधून बघायचं आणि त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तिसरं इथे दिसतंय आकृती दिली आहे 90 अंशाचा कोन झालाय म्हणजे सरळ कर्णभुजा कसोटी त्याच्यामध्ये लागू होते. तिसऱ्यामध्ये एकरूपतेची कोणती कसोटी आणि उरलेले घटक एकरूप आहे तेवढं तुम्हाला लिहायचंय. कर्णभुजा कसोटी एकरूप आहे. या पद्धतीने हा सराव संच पूर्ण करायचा आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेला बघूया.